चंद्रपूरमध्ये उबाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे। आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे। मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उबाटाच्या पाठीशी उभं राहिलो। आणि उबाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उबाटाच्या महापौराला मतदान केलंय। दुटप्पी भूमिका घेतल्याचं असं वाटतं। चंद्रपूरमध्ये उबाटांनी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे। आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे। हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे। तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उबाटाची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे। आज पुन्हा चंद्रपूरमध्ये उबाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे। आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे। मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उबाटाच्या पाठीशी उभं राहिलो। आणि उबाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उबाटाच्या महापौराला मतदान केलंय। दुटप्पी भूमिका घेतल्याचं असं वाटतं। चंद्रपूरमध्ये उबाटांनी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे। आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे। हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे। तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उबाटाची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे। आज पुन्हा